नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी बनवले आहेत आज लाडू बनवलेत, खारी खोबऱ्याचे लाडू बनवलेत. इकडं मस्तपैकी असा डिंक तळून घेते. ते तूप घातलं आहे पावशेर. मी तुपामध्ये मस्तपैकी असे इकडं तळून घेतला आहे डिंक. इकडे ठेवला आहे खारी खोबरं. मी गिरणीवरून वाटून आणलं आहे, मिक्सरमध्ये नाही घरी वाटलं. पावशेर घेतलं आहे मी. बदाम घेतले पावशेर काजू घेतले, पावशेर गूळ घेतला. इकडं मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत काजू तळून घेतले. तेलातून ब्राऊन होईपर्यंत काजू घ्यायचे तळून. इकडं बघा मस्तपैकी असे छान किती मस्त दिसत आहेत बघा बरं तळल्यावरती, आहे ना. खायला पण खूप टेस्टी लागतं ना हे लाडू. इकडे घेतले आहेत बदाम असे मस्तपैकी छान असे तळून तुपामध्ये लाल होईपर्यंत. चला म्हणलं थंडीत करूयात. मस्तपैकी असे तळून घेतले. खूप छान लागतात. मी कमीच गोड करणार आहे. इकडे गूळ घेतला आहे पावशेर खिसून मस्तपैकी. इकडे मिक्सरला तोपर्यंत बारीक वाटून घेते मी. इकडे बघा तुपामध्ये गूळ टाकला पावशेर मी. तो विरघळून द्यायचा, त्याला काही पाक वगैरे करायचा नसतो. मस्तपैकी असं छान असे लाडू बनवून झाले. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.